ने भेजा पीवत मीरा हासी रे पग घुंगरुवाद मीरा नाची रे. हे साधू संतांचं भगवंताविषयी प्रेम सांगितलं. 16व्या शतकामध्ये एक राजा होऊन गेला, नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. काय प्रेम होतं महाराज मावळ्यांचं. एक एक मावळा राजासाठी मरायला तयार होता, मरायला. मागचा पुढचा विचार नाही, माझा राजाच म्हणजे माझा मालक आहे. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरायला नको, हा एकच भाव मनामध्ये ठेवून एक एक मावळा लढत होता. स्वार्थ नव्हता, कोणाला जागीरदाऱ्या नव्हत्या, कोणाला काहीच नव्हतं, पण धर्मासाठी लढावं हा एकच मनामध्ये येत होता. वाईट वाटतं रे, आज समाजासाठी धर्मासाठी लढण्यासाठी पोरं तयार होत नाही. काय तयार होतील? आमची पोरं उठले सुटले की मोबाईल मध्ये बोटं घालतात. आमच्या पोरांना पडलं नाही धर्माचं, काय घेणदेण नाही. कधी कधी महाराज मुसलमानांना नाव ठेवतो आपण, मान्य आहे, ते काय करत असेल ते मला त्याच्याशी घेणदेण नाही, त्याच्यावर बोलणार नाही मी. पण मुसलमानाच्या 2.5 वर्षाच्या मुलाला मदरशामध्ये जाण्यासाठी त्याचा बाप त्याची माय सोडायला जाते त्याला. जर त्यांनी आवाज दिला चलो मदरसे में सब बच्चों को लेके आओ, लगेच पटापटा जाऊन सोडतात. हरिपाठ चालू झाला की असा कोणता बाप आहे तो हरिपाठामध्ये सोडायला तो पोरांना नाही सोडायला. म्हाताराला येतच त्या पोरे दम मारते, त्या टायला कधी गलगल ठोकतच ते. अरे काय करावं, ही धर्माची लक्षणं आहे ती. जड पडतं बाबा हे. भविष्यामध्ये आपण हिंदू खतरे में, हे चुकीचं आहे, हिंदू बावडट आहे. खतरे में काय तर त्याने आजपासून शिकला तर खतरेमध्ये नाही येतो. सुरुवात करायची आपल्या घरापासून करा. काय राजांचं बालपण होतं, बालपण तुमच्या आमच्यासारखं नव्हतं. गड्या ओ संकट आलं, अफजल खान नावाचं मोठं संकट आलं. राजे घाबरले का? नाही. पत्र लिहून पाठवलं अफजल खानाने. काय सांगितलं? शिवाजी